नमस्कार मित्रांनो, जय हिंद. महाराष्ट्र पोलीस शिपाई भरतीबद्दल एक महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो. बघा, विशेष शाखेमार्फत मागच्या आठवड्यात जे परिपत्रक आलेलं होतं की काल चार तारीख म्हणजे 4 फेब्रुवारीला 11 वाजता सकाळी गृह मंत्रालयाची एक मीटिंग होती, म्हणजेच अप्पर पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली, की ज्यामध्ये पोलीस अधीक्षक व पोलीस उपअधीक्षक रँकचे अधिकारी हे अध्यक्षता करतील. तर मित्रांनो बघा, एक आपल्याकडे फोटो व्हायरल होता आणि मेसेज व्हायरल होता आहे. तर हा कुठपर्यंत खरा आहे किंवा खोटा आहे आपण सविस्तर बघूया. प्रत्येक ग्रुपला टेलिग्रामला हा व्हायरल होत आहे. तर मित्रांनो बघा, इथे मुख्यमंत्री यांच्या प्रधान सचिव आहेत अश्विनी भिडे मॅडम बहुतेक. तर बघा, महाराष्ट्र मंत्रालय मुंबई महाराष्ट्र दिलेला मित्रांनो. तर बघा, गृह खात्याची मीटिंग होती आणि यामध्ये हे जे अधिकारी कर्मचारी आहेत हे गृह मंत्रालयाचे आहेत की काय आपल्याला कन्फर्म नाही सांगता येईल. परंतु मित्रांनो, आगामी पोलीस भरतीबद्दल एक जे काल मीटिंग होणार होती याबद्दल आपल्याला आज अपडेट येईल म्हणून अशी आशा होती. आणि एक मेसेज आलेला आहे. तो मेसेज कितपत खरा आहे खोटा आहे मित्रांनो, आपण त्याची जांच पडताळणी करूया. आणि या फोटोबद्दल तर आपण नाही सांगू शकत की यामध्ये गृह मंत्रालयाचे अधिकारी आहेत की काय आहेत, आणि नक्कीच याची पडताळणी आपण करूया की कुठपत ही बातमी खरी आहे की हे फोटो पोलीस भरती संदर्भातच आहे की काय आहे म्हणून. तर मित्रांनो, चला बघूया मेसेज कुठपर्यंत खरा आहे किंवा खोटा आहे. तर मित्रांनो बघा, कालच्या मीटिंगमधील प्रमुख मुद्दे. तर बघा, राज्यात एकूण 37,649 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची आवश्यकता आहे. आपण मित्रांनो मागेच पाहिलं असेल की राज्यात 33,000 पोलिसांची आवश्यकता आहे आणि यामध्ये 37,649 म्हणजेच की अधिकारी वगैरे मिळून ही टोटल पदे आहे जी रिक्त आहेत 2025पर्यंत. तर मित्रांनो बघा, राज्यामध्ये तुम्ही पाहिलंच असेल की आपल्याला 2000 लोकसंख्येमागे 1 पोलीस आहे असा रेशो आहे, आणि रिअलमध्ये रेशो पाहिजे की 250 लोकांमागे 1 पोलीस. तर बघा मित्रांनो, कायदा सुव्यवस्था, आगामी सिंहस्थ कुंभमेळा, सुरक्षा यामुळे अतिआवश्यक 20,000 पदे भरणे गरजेचे आहे. तर बघा मित्रांनो, यामध्ये दिलेलं आहे की 20,000 पदांची सध्या स्थितीत आवश्यकता आहे कुंभमेळा वगैरे आणि इतर लॉ अँड ऑर्डर बंदोबस्त करता. तर मित्रांनो बघा, 18,300 उमेदवार प्रशिक्षण घेऊ शकतात इतकी आपली पोलीस प्रशिक्षण केंद्र म्हणजेच की PTCची मर्यादा आहे. आणि सध्या प्रशिक्षण केंद्र खाली नाही. आपण पाहिलं असेल की मुंबई पोलीस शिपाईची भरती चालक आणि पुणे कारागृह सुमारे 5,000 मुलं अजून बाकी आहेत मागील 17,471 भरतीमधील, की ज्यांची आता जॉईनिंग आहे, मेरिट बाकी आहे. आणि पुणे कारागृहाचे तर सध्या मित्रांनो ग्राउंड पण सुरू आहे, ज्यामध्ये आता 8 तारखेचे ग्राउंड हे पुढे ढकललेलं आहे की पोलीस क्रीडा स्पर्धा इत्यादी कारणाने. नक्की कारण काय हे कळून जाईल आपल्याला. आणि सध्या 12,000 ते 14,000 जागा भरू शकतात इतकं प्रशासनाचे नियोजन आहे. आणि मित्रांनो बघा, आगामी काळात सिंहस्थ कुंभमेळा आहे जो मागे 2015ला झालेला होता, आता 2027ला म्हणजेच की 12 वर्षानंतर. तर बघा मित्रांनो, कुंभमेळ्याला भरपूर पोलीस बळ आवश्यक असते, ज्यामध्ये होमगार्ड, MSF आणि पोलीस हे सर्व बंदोबस्त करतात. आणि आता आपण पाहिलं असेल की प्रयागराजला कुंभमेळा आहे तर किती गर्दी आहे. तर बऱ्या प्रमाणात गर्दी असते कुंभमेळ्यामध्ये नाशिकला. तर मित्रांनो बघा, जर यांचं म्हणणं काय आहे की 87% लोकांनी एकमत दिले म्हणते कशाला, की मार्च-एप्रिलमध्ये अर्ज स्वीकारणे. मी तुम्हाला आधीच म्हटलेलं आहे की ही भरती झाल्याशिवाय नवीन भरती पडणार नाही, कारण की आपण अधिकृत मंत्रालयातील गृह विभाग पोलमध्ये आस्थापनाला आपण स्वतः विचारून अधिकारीला विचारून सांगितलं की सर भरती प्रक्रिया कधी होईल. तर त्यांनी म्हटलेलं आहे की ही भरती झाल्याशिवाय आम्ही ही भरती संपली की नवीन जाहिरात टाकू रिक्त पदांची. तर तुम्ही पाहिलं असेल की रिक्त पदेही मागवली, परंतु आता 2025ची पण पदे त्यामध्ये ॲड करणार आहेत. जर 2024-25ची एकत्रित भरती झाली तर नक्कीच हा आकडा 12,000-14,000 जाईल, हे आपण आधीच सांगितलेलं होतं आणि त्याप्रकारेच हा मेसेज आहे. आणि मित्रांनो बघा, जर मार्च-एप्रिलला जाहिरात निघाली तर छोटे अधीक्षक आयुक्तालयाची भरती लवकर निपटून जाते, ज्यामध्ये फक्त मुंबईचं मैदान जे आहे हे 1-1.5 महिना चालतं आणि लेखी याच्या आधी जूनमध्ये झालेली आहेत. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल की जेवढ्याही भरत्या उन्हाळ्यामध्ये पार पडलेल्या आहे यांची नियुक्ती जी आहे ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये दिली, आणि सेम तसाच हा मेसेज आहे. आणि हे सर्व प्रक्रिया मार्च ते जुलैपर्यंत जरी चालली मुंबई आयुक्तालय पकडून, तर मित्रांनो यांना नियुक्ती सप्टेंबर-ऑक्टोबरला देईल. यांना राज्य आपला हेडक्वार्टरला राखीव ठेवतात मुंबईमध्ये, काही नागपूर पुणे यांना पण राखीव ठेवतात जास्त संख्या असली तर. तर मित्रांनो बघा, यांना ट्रेनिंग सेंटरला पाठवलं तर 2026पर्यंत सुमारे जुलै-ऑगस्टपर्यंत परत 1 वर्ष यांच्या ट्रेनिंगला जातो. चालकचं 6 महिने ट्रेनिंग असते आणि बंदोबस्त वगैरे पकडून जिल्हा पोलीस SRPच्या ट्रेनिंग पण 9-10 महिने चालतंच. तर मित्रांनो, संपूर्ण 2026मधले काही महिने जातात यामध्ये. तर आगामी जो कुंभमेळा आहे यासाठी हा पोलीस बळ आणि म्हणजेच ही भरती प्रक्रिया घेणं यांना आवश्यक आहे, कारण की भरपूर प्रमाणात स्टाफ लागतो
आणि जर भरती प्रक्रिया हाती झाली नाही तर आता जे रिक्त पद आहे याचा बोजा सरकारवर पडतो, म्हणजेच की पोलीस प्रशासनावर. आणि पोलिसाचं काम हे पोलीसच करू शकतात आणि होमगार्ड MSF यांची मदत घेतलेली जाते. तर मित्रांनो, हा मेसेज 100% खरा आहे. ज्या प्रकारे मी तुम्हाला आधी सांगितलेलं होतं आणि आपण याच्यातले तुमच्यातले बरेच मुलं यांना माहिती आहे की भरती प्रक्रिया पडू शकते, कारण की बरेच मुलं 5-7 वर्षापासून तयारी करतात. तर त्यांना माहिती आहे उन्हाळ्यात भरती प्रक्रिया याच्या आधी 90% भरत्या ह्या उन्हाळ्यातच झालेल्या आहे. तर मित्रांनो, 100% हा मेसेज पूर्णपणे खरा आहे. आणि बघा, यामध्ये दिलेलं आहे की आता 4-5 महिन्यात पूर्ण PTS खाली होणार आहेत. आता मार्चला काही पोलीस प्रशिक्षण केंद्र खाली होतील, त्यांची पासिंग आउट आहे. आणि इतर ज्यांना लेट नियुक्ती दिली यांचीसुद्धा आता 4-5 महिन्यात ट्रेनिंग सुरू होईल, म्हणजे खतम होईल. आणि मुंबई आणि पुणे कारागृह यांची मुलं 5,000 उरतात, यांचं पण लवकर ट्रेनिंग होईल आणि नवीन भरतीतले मुलं देखील त्याच्यासोबतच ट्रेनिंगला जाऊ शकतात. तर मित्रांनो, अशा प्रकारची अपडेट आहे यामध्ये दिलेलं आहे. बघा, पुढील भरती तात्काळ राबविण्यात यावी या दृष्टीने तयारी सुरू करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो बघा, हा मेसेज 100% खरा आहे. आणि या इत्यादी प्रकारचे मुद्दे मीटिंगमध्ये येऊ शकतात, कारण की स्पेशल पोलीस भरतीसाठी ते मीटिंग होती की उर्वरित मुलांना नियुक्ती द्या, त्यांच्या जागी जर जॉईनिंग नसन करेल तर वेटिंगवाल्यांना प्राधान्य द्या, त्यांना सामावून घ्या. आणि पोलीस भरतीचे रिक्त पदांचा अहवाल वगैरे भरती कशी घेता येईल याबद्दल ते मीटिंग होती. तर हा मेसेज मित्रांनो 100% खरा आहे आपल्या तरी मते. आणि आगामी काळात लवकरच तुम्हाला जाहिरात दिसेल. तर मित्रांनो, अशा प्रकारची अपडेट आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. परत काही अपडेट असली तर नोटिफिकेशनने चॅनल सबस्क्राईब कराल तर तुम्हाला नक्कीच नोटिफिकेशन येईल. आणि पोलीस भरती संदर्भात जो काही तुम्हाला प्रश्न असेल आपल्या यूट्यूबला कमेंट करा, आपण नक्कीच उत्तर देऊ. आणि हा मेसेज आपल्यासुद्धा ग्रुपवर आहे बघा, 15,000 पोलीस भरती व वयसंधी ग्रुप. तर अशा प्रकारची अपडेट आहे मित्रांनो. पोलीस भरती नक्कीच होईल. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.